विष्णोई गँगकडून अभिनेता रणवीर सिंहकडे 10 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याची सूत्रांची माहिती. अमेरिकन नंबरवरून रणवीरला धमकीची व्हॉइस नोट. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सवादरम्यान राडा, महिलांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. सोलापूरच्या माढ्यामध्ये महिला अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न, अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर घातलं वाहन. अवैध गुटखा मावा साठ्यावर छाप्यानंतरची घटना. चार वर्षांचा मुलगा रात्रभर शाळेतच अडकला. खेळता खेळता मुलगा शाळेतच झोपला. कर्मचाऱ्यानं तपासणी न करता वर्गाला लावलं कुलूप. भंडाऱ्यामध्ये गतिमंद तरुणीवर अत्याचार, 22 वर्षीय आरोपी विरोधामध्ये गुन्हा दाखल. 20 रुपयांचा आमिष दाखवत अत्याचार. बीडमधील धारूरच्या पहाडी पारगावामध्ये रस्त्याच्या वादातून बेदम मारहाण. 9 जणांकडून तिघांना दगडानं मारहाण. 3 जण गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. 9 जणांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. महालक्ष्मी रेसकोर्स पुनर्विकासाला विरोध. आर्किटेक्ट्स, डिझायनर्स, शहरी नियोजक एकवटले. प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याची मागणी. मुख्यमंत्री बीएमसी आयुक्तांना निवेदन. शिखर परिषदेमध्ये मोदी मॅक्रॉन यांच्यामध्ये चर्चा. मोदी मॅक्रॉन यांच्यात सोशल मीडियाबाबत चर्चा. 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी होण्याची शक्यता. मंकी फिवरवर सुधारित लस विकसित. आयसीएमआर आणि NIV तयार केली लस. दक्षिण भारतात मंकी फिवरचा धोका. सलग 15 डब्यांची लोकल लवकरच सेवेत. पश्चिम रेल्वेवर देशातली पहिली ट्रेन. 7,555 प्रवासी क्षमता असलेली ट्रेन. संपूर्ण भारतीय बनावटीची लोकल लवकरच सेवेमध्ये. साखरपुड्यानंतर मुलामुलींच्या गप्पांवर बंदी. छत्तीसगडमधील सेन समाजाचा फतवा. भावी नवरा नवरीला लग्न होईपर्यंत बोलण्यास बंदी. आवश्यक असल्यास पालकांसमोरच बोलता येणार. फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाळ्याची चाहूल. कोकण ते विदर्भ तापमानात वाढ होणार. रत्नागिरीचा पारा 37 अंशांवर जाण्याचा अंदाज. मुंबईलाही 3 दिवस ताप. पारा 36 अंशांवर जाणार. थंडी आणि आर्द्रतेचा आंबा काजू पिकाला फटका. आंबा काजू मोहरावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव. आंबा काजू मोहराचं 70 ते 80% नुकसान. गोकुळ दूध पुन्हा 2 रुपयांनी महागणार. आज गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दूध विक्री दरावर शिक्कामोर्तब होणार. 68 रुपये लिटरचं दूध ग्राहकांना मिळणार 70 रुपयांनी.